हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही थंबनेल बघून विचार करत असाल लेक्चर नंबर 4 का आला, युनिट तर संपलं होतं ना. तर मित्रांनो, मी हा का काढतो आहे लेक्चर नंबर, कारण आर्किटेक्चर ऑफ 8086 खूप इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स दिलेले आहेत. पण त्याच्या नोट्सचं एक्सप्लेनेशन राहिलं होतं. आणि हा नोट्सचं एक्सप्लेनेशन काय इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचा थर्ड युनिट आहे ना, तो थर्ड युनिटचं तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्हाला हा आर्किटेक्चर ऑफ 8086 पूर्णपणे समजला पाहिजे. म्हणून मी पार्ट 2 घेऊन आलो आहे. जर तुम्ही हा समजून घेतलात नाही तर तुम्हाला काहीच समजणार नाही आहे. तर मायक्रो प्रोसेसरच्या प्रोग्रॅमिंगचा 4th सेमिस्टर आहे. आय होप तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ लाईक केला असेल, कारण की जर तुम्हाला थर्ड युनिट पाहिजे असेल, इतका इम्पॉर्टंट युनिट आहे फ्रेंड्स, कारण तो थर्ड युनिटवरती पूर्ण तुमचा ओव्हरऑल सिलेबस अवेलेबल आहे. तर थर्ड युनिट पाहिजे असेल तुम्हाला तर या व्हिडिओला बघा, लाईक करा, कमेंट करा, तरच तुम्हाला ते थर्ड युनिट मी घेऊन येईन. ओके, हा लेक्चर नंबर 4 घेतो आहे मी के स्कीममधला. मध्येच टाकला हा लेक्चर, त्यासाठी मी सॉरी बोलतो, कारण की तुम्हाला आर्किटेक्चर ऑफ 8086 समजलेला असेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला कमेंट करा, तरच व्हिडिओ भेटेल, नाही तर मी व्हिडिओ बनवणार नाही. ओके, हां ठीक आहे, असू दे, बनवेन तुझ्यासाठी. फक्त तुम्हाला कमेंट करायचे ते कमेंट करा. ओके, मिळूया, बघूया आपण टॉपिक आपला आर्किटेक्चर ऑफ 8086चा नोट्स एक्सप्लेनेशन्स. पहिल्या नोट्सचा काय टॉपिक होता बघा, BIU. एकदम माइंड शांत ठेवा, कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला थर्ड युनिट समजणार नाही. ओके, तर बस इंटरफेस युनिट, फुल फॉर्म आहे BIUचा, बस इंटरफेस युनिट. आता काय बघा, पहिलाच पॉईंट काय याचा, इंटरफेस बिटवीन सिस्टीम बस अँड एक्झिक्युशन युनिट. सिस्टीम बसमधला आणि एक्झिक्युशन युनिटमधला हा इंटरफेस करतो, म्हणजे दोघांच्या मध्ये येतो, तो आहे आपला BIU. तुम्ही बोला कसा, तर हा बघा, हा डायग्राममध्ये बघा, हे तुमचा हा BIU, हा युनिट आहे तुमचा BIUचा, बरोबर आहे. तुम्ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे, बरोबर आहे. सो जो तुमचा बस इंटरफेस युनिट आहे ना, बघा, ह्याला बोलतात मेमरी इंटरफेस, ह्यालाच बोलतो आपण बस इंटरफेस. हा जो तुम्हाला टॉपिक इथे दिसतोय वरती तुम्हाला, ओके, तर तो काय तुमचा मेमरी युनिट आहे. आणि बघा, हा मेमरी युनिट पण आहे, बस इंटरफेस युनिट पण आहे. तर हा आहे ना BIU, तो दोघांच्या मध्ये लाई करतोय, बरोबर आहे. यांच्या दोघांच्या मध्ये एक्झिक्युशन युनिटच्या आणि बस इंटरफेस युनिटच्या, समजला. तेव्हाच त्याला आपण काय म्हटलेलं आहे, की काय म्हटलं आहे बघा, इथं आपण काय बोललो त्याला, की इंटरफेस बिटवीन सिस्टीम बसेस अँड एक्झिक्युशन युनिट. ओके, आता बघा, सेंड आउट ॲड्रेस टू द इनपुट आउटपुट पोर्ट अँड मेमरी. हा काय करतो, सेंड आउट करतो, काय करतो, ॲड्रेसेस सेंड करतो इनपुट आउटला आणि मेमरीला, इनपुट आउटपुट पोर्टला आणि मेमरीला. ओके, फेच द इन्स्ट्रक्शन फ्रॉम मेमरी, फेचेस ॲक्सेस करतो, फेचिंग करतो. फेच इन्स्ट्रक्शन, काम करायचं काम कोण करतो, मेमरीमधल्या जे काही मेमरीमध्ये तुम्ही इन्स्ट्रक्शन टाकणार आहेत ते तो फेच करतो. सेंड केला, रीड डेटा फ्रॉम इनपुट आउटपुट पोर्ट अँड मेमरी, रीड डेटा पण करतो. राईट डेटा फ्रॉम इनपुट आउटपुट पोर्ट अँड मेमरी. आणि शेवटला जो आपला टॉपिक होता पाईप लिंकिंगचा, त्याला पण तो काय करतो, सपोर्ट करतो. इथं फक्त डिफरन्स काय करतो, रीड करतो, राईट करतो. काय, जो डेटा आहे तो कशामध्ये, इनपुट आउटपुट पोर्ट आणि मेमरीमध्ये, आणि इथं पण इनपुट आउटपुट पोर्ट आणि मेमरीमध्ये. BIU तुम्हाला क्लिअर झालेला असेल, आय होप. पुढचं बघा, ही डायग्राम तर तुम्हाला माहिती आहे कशी काय काढलेली आहे आपण, आणि काय नाही, मी ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवलेली आहे, ती फक्त मॉडेल आन्सरवरती होती. पण आर्किटेक्चर ऑफ 8086 मायक्रो प्रोसेसर इम्पॉर्टंट काय करायचं, तुम्हाला पुढचे टॉपिक समजायचे असतील ना, त्याची बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. बघा, पुढे काय आहे, क्यू म्हणजेच की काय मित्रांनो, इथं काय येतं, 6 बाईट म्हणजे 6 बाईट काय दिला आहे, टू स्पीड अप एक्झिक्युशनची स्पीड वाढण्यासाठी पण क्यूचा यूज केला तो. प्रीफेच इन्स्ट्रक्शन बाईट हेल्ड फ्रॉम एक्झिक्युशन युनिट इन FIFO, म्हणजे प्रत्येक प्रीफेच इन्स्ट्रक्शन, प्रत्येक इन्स्ट्रक्शनला फेच करण्यासाठी कोणता मेथड यूज केला तो, FIFO, फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता बोला की क्यूचा कॉन्सेप्ट काय नेमका, तर बघा डायग्रामवरती आहे पुन्हा, हा तुम्हाला दिसला, हा तुमचा आहे क्यू, राईट. हा आहे 6 बिट इन्स्ट्रक्शन क्यू, 1 2 3
4 5 6 म्हणून हा काय दिला की 6 बाईटचा हा इन्स्ट्रक्शन क्यू आहे. ओके, आणि बघा फर्स्ट इन झाला इथं, बघा फर्स्ट इन झाल्यानंतर सेकंड इन झाला, म्हणजे फर्स्ट इन आणि फर्स्ट आऊट. पहिला इन झाला, पहिला आऊट झाला. समजला? इतकंच याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन बाईटच्या क्यूमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर पुढे बघा काय आहे, पुढे बघा फ्रेंड्स काय हा काय आहे, रजिस्टर ऑर्गनायझेशन ऑफ 8086. म्हणजे कोणते कोणते रजिस्ट्रेशन यूज केले आहेत, IP, CS, DS, SS, ES, कोड सेगमेंट, हे सर्व काय आहेत, सेगमेंट रजिस्टर आहेत. बरोबर आहे, ह्यांना आपण म्हणतो सेगमेंट रजिस्टर्ड. कोणते कोणते, IP, CS, DS, SS, ES, हे आहे तुमचे डेटा रजिस्टर. ओके, हे आहेत तुमचे डेटा रजिस्टर. तर ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, AH AL, BH BL, CH CL, DH DL. आता हे नेमके आहेत काय, कॉन्सेप्ट काय यांचं पण सांगतो तुम्हाला. हा AH आणि AL म्हणजेच हा असतो AX, हा असणार आहे BX, सिमिलरली हा असणार आहे CX, आणि हा असणार आहे DX. समजलं? इतकं कॉन्सेप्ट आहे. म्हणजे हेच तुमचे डेटा रजिस्टर हे टोटल असतात ना, हे टोटल आहे 16 बीटचे. इथं 8 आणि इथं 8. आय होप तुम्हाला समजलेला असेल. ह्याला आपण काय म्हणणार आहोत, हा आहे आपला AX, हा BX, हा CX आणि हा DX. AXचे दोन पार्ट, एक A हायर A लोअर, हा 8 बीटचा, हा 8 बीटचा. BXचे दोन पार्ट, BH BL. लक्षात ठेवा, BX CXचे दोन पार्ट, CL आणि हा CH आणि हा CL. आपण 8 बीट, आपण 8 बीटचा आहे. समजला? SP BP, SI DI आणि फ्लॅग, हे सॉरी माय बॅड, समजून घ्या पुन्हा एकदा. बघा SP BP SI DI आणि शेवटी आहे तुमचा फ्लॅग. ओके, हे सर्व काय 16 बीट 16 बीट 16 बीट. ह्याला बोलतो आपण पॉइंटर आणि ह्याला बोलतो इंडेक्स रजिस्टर्ड. SI आणि DI इंडेक्स रजिस्टर आहे, SP आणि BP काय आहे, पॉइंटर आहेत. ओके, समजला? आता बघा ह्या डायग्रामवरती नीट बघा. आता या डायग्रामवरती तुम्हाला सर्व मी एक्सप्लेन करतो की कॉन्सेप्ट काय आहे. तर आपलं सॉरी माय बॅड, हां ओके सॉरी फ्रेंड्स, हां सेगमेंट रजिस्टर. पहिला सेगमेंट रजिस्टरचा कॉन्सेप्ट समजून घ्या. IP म्हणजेच काय, CS म्हणजेच काय, DS म्हणजेच काय, SS म्हणजेच काय, ES म्हणजे काय, ह्या सर्व आपण सेगमेंट पहिले बघून घेऊया. खूप इम्पॉर्टंट आहे, थर्ड युनिट शिकायचं आहे, पहिले हा समजून घ्या. ओके, आता बघा पहिली गोष्ट काय, हे बघा इन्स्ट्रक्शन पॉइंटर. हा काय करतो, होल्ड करतो, त्याच्याकडे स्वतःकडे होल्ड करतो. ऑफसेट स्टार्टिंग ॲड्रेस, ऑफसेट म्हणजेच काय बोललो तो, स्टार्टिंग कॉन्टेंट ऑफ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी फेच. जी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहे ना, त्याचा स्टार्टिंग ऑफसेट होल्ड करण्याचं काम करतो इन्स्ट्रक्शन पॉइंटर. ओके, सेगमेंट रजिस्टर. सेगमेंट रजिस्टर आपण बघत होतो, बरोबर आहे. हा बघा हे सेगमेंट रजिस्टर, हे सेगमेंट सॉरी ओके हां हे बघा हे सेगमेंट रजिस्टर, राईट, हे सेगमेंट रजिस्टर. हा नका धरू, हे सेगमेंट रजिस्टर आहे, बरोबर आहे. पहिला कोणता आहे आपला, पहिला आहे CS CDSE. बघा CD आणि खालती E लक्षात ठेवा, S मध्ये टाकून द्या. हा पण काय करतो, होल्ड करतो बेस ॲड्रेस ऑफ कोड सेगमेंट. जो तुमचा कोड सेगमेंट आहे, CS म्हणजेच की काय, कोड सेगमेंट. लक्षात कसं ठेवायचं बघा, CS म्हणजेच सेगमेंट रजिस्टर्ड, कोड सेगमेंट. तो काय करतो, बेस ॲड्रेस होल्ड करतो कोड सेगमेंटचा. यूज इन कंजक्शन ऑफ IP. लक्षात ठेवा. DS डेटा सेगमेंट, होल्ड बेस ॲड्रेस होल्ड करतो कुणाचा, डेटा सेगमेंटचा. DS म्हणजेच डेटा सेगमेंट. SS म्हणजेच काय असेल, स्टॅक सेगमेंट. तो काय करणार आहे, होल्ड बेस ॲड्रेस ऑफ स्टॅक सेगमेंट. यूज इन द कंजक्शन ऑफ SP लिफो. हे तुम्ही लक्षात ठेवा, पण इतकं काय सिम्पल आहे, फक्त तुम्हाला बेसिक समजवतो. ओके, हा बघा ES काय करणार आहे, होल्ड द बेस ॲड्रेस ऑफ डेस्टिनेशन स्ट्रिंग इन द स्ट्रिंग ऑपरेशन. म्हणजे जे काही तुमचे स्ट्रिंग ऑपरेशन होणार आहेत
त्याचे तो काय करणार आहे, स्टोअर करणार आहे ES काय करणार आहे, स्टोअर करणार आहे काय, बेस ॲड्रेस. जो बेस ॲड्रेस असणार आहे ना मेन, तो सेगमेंट रेजिस्टर्डमध्ये स्टोअर केला जातो. CXमध्ये पण, DXमध्ये पण, SS मध्ये पण, ESमध्ये पण. हा कधी यूज करायचा, जेव्हा कोडची सेगमेंट करायची असेल. जेव्हा डेटा सेगमेंट सोडायचं असेल तेव्हा DS. SS कधी जेव्हा स्टॅक यूज करतो तेव्हा. आणि जेव्हा केव्हा स्ट्रिंग ऑपरेशन यूज होतं ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर तेव्हा तुम्हाला यूज करायचं आहे ES. ओके, एवढा समजला. पुढचं टॉपिक बघून घेऊया. पुढचं टॉपिक बघा आहे डेटा रेजिस्टर्ड. आता तुम्ही मला की कुठनं डेटा रेजिस्टर तुम्ही सांगतो बघा. डेटाची डायग्रामवरती पुन्हा या. हे बघा, हे डेटा रेजिस्टर मी सांगितलं होतं. डेटा रेजिस्टर तुम्हाला कसे करायचे आहेत ते. ओके, आता बघा डेटा रेजिस्टरमध्ये तुम्हाला काय काय समजून घ्यायला लागेल. सिम्पली AX डेटा रेजिस्टरचे काम काय आहे, फंक्शन काय आहे. तर AXमध्ये काय काय असतो, इनपुट आउटपुट, स्ट्रिंग, मल्टिप्लाय, डिवाइड, रोटेड शिफ्ट ऑपरेशन, जे काही पण अर्थमॅटिक लॉजिक ऑपरेशन्स आहेत ना, ते मित्रांनो AXमध्ये स्टोअर केले जातात. ओके, AX मी बोललो होतो तुम्हाला AX हा 2 पार्टने डिवाइड होतो, AL आणि AH. दाखवतो तुम्हाला पर डायग्रामवरती बघा नीट. हा आहे तुमचा AX, हा पूर्ण आहे AX. इथे लिहायचा AX, मी लिहिला ना, तुम्ही लिहा AH ALमध्ये. ओके, जेवढे पण काय अर्थमॅटिक ऑपरेशन आहेत, इनपुट आउटपुट स्ट्रिंग ऑपरेशन जे काय होतात ते AH आणि ALमध्ये स्टोअर केतात. AXमध्ये स्टोअर केलं म्हणजे एक हायरकडे जातो आणि एक लोअरकडे येतो, AH आणि ALमध्ये. आय होप तुम्हाला समजत असेल मी काय बोलतो इथे. सॉरी. ओके, पुढे बघा काय, पुढे आपण या पेजवर होतो. ओके, तर बघा फ्रेंड्स, इथे काय काय BX आहे. आता BX काय करतो, बेस पॉईंटरला जे काय बेस पॉईंटर आहेत ना, बेस पॉईंटर स्टोअर यूज केले जातात. CX काय करतो, काउंट पॉईंटर. C मीन्स काउंट आणि D मीन्स इनपुट आउटपुट पॉईंटर, म्हणजे डेटा पॉईंटर पण तुम्ही बोलू शकता. पॉईंटर रजिस्टर कोणते कोणते आहेत बघायचं डायग्राममध्ये पुन्हा एकदा. पॉईंटर रजिस्टर कोणते कोणते पॉईंटर आहेत बघा जर नीट. हे पॉईंटर तुमची SP आहे बघा, SP आणि BP हे तुमच्याकडे पॉईंटर रजिस्टर. नंतर तुम्हाला बघायचे इंडेक्स रजिस्टर, बरोबर आहे. तर पॉईंटर रजिस्टर कोणते कोणते आहेत बघा. पॉईंटर रजिस्टर SP BP SI. ओके, ते तुमच्याकडे पॉईंटर झाले. हा काय करतो, होल्ड ऑफसेट, सर्व ऑफसेटच होल्ड करतात. ऑफसेट ॲड्रेस ऑफ स्टॅक इन लिफो, म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. ओके, BP काय करतो, होल्ड ऑफसेट ॲड्रेस ऑफ स्टॅक इन रँडम मोड, म्हणजे हा लास्ट इन फर्स्ट आउटमधला ऑफसेट ॲड्रेस स्टोअर करतो. आणि हा काय करतो, ऑफसेट ॲड्रेस स्टोअर करतो पण कुणाचा, रँडम मोडचा. SI काय करतो, होल्ड ऑफसेट ॲड्रेस ऑफ द मेमरी. ओके, ऑफसेट ॲड्रेस ऑफ मेमरी काय करतो, स्टोअर करतो. SI हे सर्व काय पॉईंटर रजिस्टर आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. पॉईंटर रजिस्टर कोणते कोणते पॉईंटर रजिस्टर आहेत तुम्हाला माहिती पाहिजे. पॉईंटर रजिस्टर SP BP SI आणि पुढे दाखवतो तुम्हाला मी कोणते कोणते पॉईंटर रजिस्टर आहेत ते. या बघा, हा आहे तुमचा DI, बरोबर आहे. हा DI पण तुमचा काय झाला, एक प्रकारे DI. AI म्हणजेच पॉईंटर. काय करतो, होल्ड ऑफसेट ॲड्रेस ऑफ द मेमरी, ऑल्सो होल्ड ऑफसेट ॲड्रेस ऑफ द डेस्टिनेशन स्ट्रिंग. डेस्टिनेशन स्ट्रिंगचा काय करतो, ऑफसेट ॲड्रेस स्टोअर करतो. तर हे तुमचे मेनली काय आहेत फ्रेंड्स, तर हे तुमचे आहेत पॉईंटर. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. तुम्हाला तुमचे काय बोलत मी ना, पॉईंटर लक्षात ठेवा कोणते कोणते, SI DI BP हे तुमचे आले पॉईंटर. पुढचा कॉन्सेप्ट बघून घेऊया, तो पण सोप्पा आहे. एक्झिक्युशन युनिट. त्याच्या अगोदर पुन्हा एकदा डायग्राम बघून घ्या. डायग्रामवरती सर्व गेम येतच तुमचा जो काय होणार डायग्रामवरती. मित्रांनो, अजूनपर्यंत पण तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नाही केला आहे. खूप मेहनत केली मी या व्हिडिओसाठी. मला इतका गरज नाही पडली होती की तुमच्यासाठी चला पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया, पण मी का करतो आहे, कारण की तुम्हाला पुढचा टॉपिक क्लिअर झाला पाहिजे, थर्ड युनिट समजला पाहिजे. हा क्लिअर नसेल तर तुम्हाला समजला नाही आहे, तर तुम्ही व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि अशी व्हिडिओ पाहिजे असेल सबस्क्राईब करून ठेवा. व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला मी ऑलरेडी नोट्स दिली होती याची, पण तुम्हाला ती समजली नसेल, मला माहिती आहे समजणार नाही आहे. जोपर्यंत मी तुम्हाला समजवत नाही तोपर्यंत लहान मुलासारखं शिकवतो आहे, समजून घ्या. आता बघा,
आता बघा एक्झिक्युशन युनिट, हा तुमचा एक्झिक्युशन युनिट आहे, बरोबर आहे. सॉरी, हां एक्झिक्युशन युनिट. त्याच्यामुळेच आपल्याला काय बघायचे, ते रजिस्टर बघायचे आहेत, बरोबर आहेत. हेच पॉइंटर वगैरे बघायचे आहेत. पर त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा कंडिशन आहे फ्लॅग. तो फ्लॅग पण आपल्याला एक्झिक्युशन युनिटमध्येच बघायचा आहे. ओके, आता आपण बघूया एक्झिक्युशन युनिट म्हणजेच की काय. एक्झिक्युशन युनिटचे फक्त 3 मेन काम आहेत. ते काय, कंट्रोल कर सर्किटला, कंट्रोल सर्किट, इन्स्ट्रक्शन डिकोडर अँड ALU म्हणजे अर्थ लॉजिक युनिट, जे ऑपरेशन आहेत ते परफॉर्म करायचे असतात ते, बरोबर आहे. कंट्रोल सर्किट डायरेक्ट ऑल इंटरप्ट ऑपरेट्स, डायरेक्ट करतो जेवढे इंटरप्टेड ऑपरेटर्स आहेत, इंटरप्ट झालेले इंटरनल ऑपरेटर आहेत ते कंट्रोल करण्याचं काम एक्झिक्युशन युनिट करतो. डिकोडर पहिले कंट्रोल युनिट केलं, नंतर इन्स्ट्रक्शन झाले, बरोबर ना. डिकोडर काय करतो, त्याला ट्रान्सलेट करतो. डिकोडर ट्रान्सलेट द इन्स्ट्रक्शन इनटू सिरीज ऑफ ॲक्शन. आणि एक्झिक्युशन युनिट हॅज अ 16 bit of ALU means arithmetic logic unit which can perform arithmetic and logical operation on 8 bit as well as 16 bit. एक्झिक्युशन म्हणजे काय, तुमचा जो काय कोड असेल तो शेवटी एक्झिक्युशन होतो आहे. 8086चा आर्किटेक्चरच म्हणजेच की काय फ्रेंड्स, आर्किटेक्चर तुमचा प्रोग्रॅमचा आर्किटेक्चर कसा होणार, तो चालणार कसा आहे, रन कसा होणार आहे, BIOपासून येणार आहे, तो एक्झिक्युशन युनिटपर्यंत जाणार आहे. ओके, पुढे बघा. आता बघा पुढे हा तुमचा आहे रेजिस्टर फ्लॅगची डायग्राम. खूप इम्पॉर्टंट आहे, 2 मार्काला पण कधी कधी क्वेश्चन येतो. तर बघा पहिला 4-5 बॉक्स काढून घ्या अनडिफाईन म्हणून. ओके, नंतर OF, DF, IF, TF, SF, ZF फ्लॅगचे नावं आहेत. OF मीन्स ओव्हरफ्लो, D मीन्स डायरेक्टर फ्लो, I मीन्स इंटरनल फ्लो, त्याच्याच खालती आहे ट्रॅप फ्लॅग, नंतर साईन फ्लॅग, झिरो फ्लॅग. गॅप द्यामध्ये ऑक्झिलरी फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग, कॅरी फ्लॅग. फ्लॅग्स आला रजिस्टरची डायग्राममध्ये तुम्हाला ही काढावी लागणार आहे. ओके, समजून घ्या नीट. कसं तुम्हाला लर्न करायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आता बघा हे तुमचे झाले मेन कॉन्सेप्ट फ्लॅगचा. फ्लॅग म्हणजेच की काय, फ्लॅग इज अ फ्लिप-फ्लॉप यूज टू इंडिकेटेड वन कंडिशन प्रोड्यूस बाय द एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन. 9 फ्लॅग टोटल यूज केले जातात. 6 कंडिशनल फ्लॅग, 3 कंट्रोल फ्लॅग. टोटल फ्लॅग किती आहेत कुणी विचारलं तुम्हाला की सांगता आलं पाहिजे, 9 फ्लॅग. त्याच्यामधले 6 कंडिशनल फ्लॅग आणि 3 कंट्रोल फ्लॅग. कंडिशनल फ्लॅग बघून घेऊया, नंतर कंट्रोल फ्लॅग बघून घेऊया. ओके, तर बघा पहिले कंडिशनल फ्लॅगमध्ये पहिला फ्लॅग कोणता आहे, कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग म्हणजेच की काय, सिम्पल तुम्हाला सांगतो, एकदम सिम्पल. ओके बघा, इफ द ॲडिशन ऑफ 2 8-bit नंबर इज ग्रेटर दॅन EF. ओके, पुढे बघून घेऊया. इफ द ॲडिशन ऑफ 2 16-bit नंबर इज ग्रेटर दॅन FFFFF then CF is equal to 1. During the subtraction, if the large number is subtracted from the smaller number then CF is equal to 1. कंडिशनल फ्लॅग पहिला फ्लॅगचा टाईप, कॅरी फ्लॅगमधला कंडिशनल फ्लॅगमधला कॅरी फ्लॅग. म्हणजेच जेव्हा 8-bit नंबरचा जेव्हा तुम्ही ॲडिशन करता जर तो ग्रेटर दॅन असेल EF, CF काय होतो 1. किंवा जर 16-bit नंबर असतील त्याची तुम्ही ॲडिशन केलात, 16-bit नंबर किती म्हणजे 1 2 3 4, हे झाले तुमचे 16-bit नंबर. हे झाले तुमचे 8-bit नंबर, 2 म्हणजेच 8-bit नंबर. जर तुमची ॲडिशन केलात आणि त्याचा समजा तो ग्रेटर दॅन FFFFFपेक्षा ग्रेटर दॅन असेल, कॅरी फ्लॅग होतो 1. इन शॉर्ट बघा तुम्हाला समजतो इथं 8E ॲडिशन केली 6 येतो आहे, BEची ॲडिशन केली तर A येतो आहे. तसं तुम्ही हा ॲडिशन कराल तर तुम्हाला फायनली कॅरी भेटलेला नाही आहे. मग CF काय आला 0, कॅरी फ्लॅग काय आला 0. पण जेव्हा तुम्ही ह्या एक्झाम्पलची जेव्हा तुम्ही ॲडिशन कराल तर तुमचा एक कॅरी जनरेट झालेला आहे, CF इज इक्वल टू 1. कॅरी फ्लॅग विचारला की कॅरी फ्लॅग लिहायचा, 3 पॉईंट लिहा आणि हा एक्झाम्पल देऊन टाका. ओके, समजलं. कॅरी फ्लॅग म्हणजे काय, कॅरी जनरेट झाला CF 1, कॅरी जनरेट नाही झाला तर CF 0. हा कॅरी फ्लॅगचा मेन कॉन्सेप्ट आहे. पुढे बघा पॅरिटी फ्लॅग. पॅरिटी फ्लॅग म्हणजे की काय, इफ
lower order of 8 bit of the result of the operation contain even number if 1 and the parity flag of set 1 or odd number of 1 and the parity flag is set to be 0 reset to be 0 म्हणजेच पॅरिटी फ्लॅग 1 कधी येईल जेव्हा लोअर ऑर्डर म्हणजे शेवटचे 4 नंबर ऑफ 8 बीट रिझल्ट अँड ऑपरेशन कॉन्टेन इवन नंबर ऑफ 1 म्हणजे समजा हा 1 आहे बरोबर आहे 1 आहे आणि शेवटला जर 1ची ॲडिशन केली आणि ती समजा इवन आली तर फ्लॅग काय सेट करायचा 1 आणि जर ती काही ऑड आला जर ऑड आला तुम्ही 1 2 3 असला तुमचा 8 बीट नंबर तर पॅरिटी फ्लॅग होतो 0 ओके इवन आणि ऑड पॅरिटी फ्लॅग ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग म्हणजेच काय बघा ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग ड्युरिंग द ॲडिशन बघा ड्युरिंग द ॲडिशन ऑफ 8 बीट ऑर द 16 बीट नंबर इफ देर इज अ कॅरी फ्रॉम द लोअर निबल टू द हायर निबल दॅन द AX सबट्रॅक्शन रिक्वायर बॉरो दॅन एक्स म्हणजेच की काय लोअर हे बघा लोअरपासून जेव्हा तुम्ही ॲडिशन करताय आणि जर तुमचा इन शॉर्ट जर तुमचा कॅरी येत असेल तर F0 नाही येत असेल तर नका देऊ तोच आपला जसा तुमचा कॅरी फ्लॅग होता तसाच ऑक्झिलरी फ्लॅग आहे ओके टेन्शन घेऊ नका दोन्ही पण सिम्पल आहेत पण फ्लॅगचे टाईप समजून घ्या आता बघा हा काय आहे 0 फ्लॅग म्हणजे काय द रिझल्ट ऑफ द ऑपरेशन इज 0 अँड द ZF इज इक्वल टू 0 Z1 0 Z0 Z0 का कारण ह्याचा ॲडिशन काढली 0 ह्यांची ॲडिशन तुम्ही करत जा 0 येईल ह्यांची ॲडिशन केली 0 येईल ह्यांची ॲडिशन किती 0 येत नाही आहे शेवटला ऑल रिझल्ट बघा हा रिझल्ट पुरं 0 पाहिजे हा रिझल्ट 0 पाहिजे हा रिझल्ट 0 येत नाही मग का तुम्हाला 0 द्यायची गरज नाही ओके पुढे बघा आता हे साईन फ्लॅग बघा काय साईन फ्लॅग म्हणजे ठीक आहे सेट 1 टू इंडिकेट रिझल्ट इज निगेटिव्ह सेकंड कॉम्प्लिमेंट जर तुमचा बघा रिझल्ट समजा जर 1 आला तर SF इज इक्वल टू 1 म्हणजेच रिझल्ट समजा कॅरी समजा 1 येत असेल तर 1 ठेवायचा SF इज इक्वल टू 0 ठेवायचं जर हे इतकं इम्पॉर्टंट नाही मित्रांनो तुम्हाला तर मी फक्त समजवण्यासाठी सांगत होतो त्याच्या पुढे हे बघा हे पण तुमचा हा ऑक्झिलरी ओव्हरफ्लो फ्लॅग आहे ओव्हरफ्लो फ्लॅग म्हणजेच की काय समजा जर तुमची ॲडिशन ग्रेटर दॅन 100 असेल तर 1 सेट करायचा हे बघा ग्रेटर दॅन 100 आहे 1 सेट केला आहे यांची दोघांची ॲडिशन केली ग्रेटर दॅन 1 आहे 1 ठेवायचा पण हा इतका इम्पॉर्टंट नाही जो आपण थर्ड युनिट घेणार त्यामध्ये पण तुमच्यासाठी माहितीसाठी मी सांगून ठेवते ओके हा इम्पॉर्टंट आहे कंट्रोल फ्लॅग पण इम्पॉर्टंट नाही इतकं काय कंट्रोल फ्लॅग तुम्ही बघून घ्या समजून घ्या एकदा वाचून घ्या तुम्हाला समजून जाईल ओके त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे रजिस्टर कोणते आपण बघितले AX बघितला BX बघितला CX बघितला DX बघितला आता बघा AX म्हणजेच काय BX म्हणजेच काय 16 बीट ॲक्युम्युलेटर कॉन्टेन 8 बीट अँड 8 बीट ऑफ AH अँड AL मी सांगितलं तुम्हाला 16 बीटचा कॉन्टेन करतोय बरोबर आहे 16 बीट आहे त्यामध्ये काय करतो 8 बीट ऑफ AH कॉन्टेन करतो 8 बीट ऑफ AL तो पहिल्याला AX नंतर BX पण काय 16 बीटचा डेटा रजिस्टर विथ बेस पॉइंटर म्हणजेच BH असेल एक आणि BL असेल तो 8 बीटचा असेल आणि हा 8 बीटचा असेल CXला पण सेम इथं फक्त लूप इन्स्ट्रक्शन यूज केले जातात काउंटर फोरसाठी and data register used for the operand or the destination in the string operation ह्याच्यामध्ये पण सेम DH आणि DL यूज करणार आहेत ओके हे तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड केले होते पुढे कोणते आहेत स्टॅक पॉइंटर बेस पॉइंटर सोर्स इंडेक्स अँड डेस्टिनेशन इंडेक्स म्हणजेच काय बघा 16 bit offset which added to the stack segment in LIFO indicated where most recent word stack pointer म्हणजे जे तुमचे स्टॅकचे ऑपरेशन होणार ते स्टॅक पॉइंटरमध्ये स्टोर होतील बेस पॉइंटर पण माहिती तुम्हाला सोर्स इंडेक्स म्हणजे काय यूज टू लोड 16 bit ऑफ ऑफसेट इन द DS हे सर्व तुमचा ॲज इट इज कॉन्सेप्ट आहे ओके तुम्हाला इतकं काय नाही करायचं फक्त मी जे सांगितले रजिस्टर कोणते आहेत CX काय DX काय SS काय हे सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा कारण त्याच्यावरती आपली मेन व्हिडिओ पुढची येणार आहे ॲड्रेसिंग मोड ते खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला हे समजले नाही तर तुम्हाला तो पुढचा कॉन्सेप्ट समजणार नाही आय होप तुम्ही चॅनलला लाईक केला असेल माय बॅड तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला असेल व्हिडिओला लाईक केला असेल कमेंट करायला विसरू नका कारण पुढची व्हिडिओ येणार ना जोपर्यंत तुम्ही कमेंट नाही करतोपर्यंत ओके मिळूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय